माझे सहकारी आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचे कट्टर कार्यकर्ते महामंत्री श्री सूरज पाटील यांचा आज वाढदिवस। त्यांच्या जरी वाढदिवसाचं औचित्य असलं तरी वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठांचा सन्मान झाला पाहिजे, म्हणून ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, त्याचबरोबर या परिसरामधील 10वी आणि 12वीला यश संपादन केलेले सर्व विद्यार्थी त्यांचा गुणगौरव सोहळा आणि त्याचबरोबर या संपूर्ण परिसरामध्ये वावरत असताना या परिसरातील प्रत्येक नागरिक आपल्या कुटुंबाचाच घटक आहे अशा प्रकारची भावना मनामध्ये ठेवून काम करणारा सूरज यांनी आज कौटुंबिक मेळाव्याचं देखील आजच्या या कार्यक्रमानिमित्त आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित दशरथजी भगत, ॲडव्होकेट गणेशजी रसाळ आणि सर्वच या परिसरामधील सूरजचे सर्व कार्यकर्ते, त्याचे मित्र, आप्तेष्ट आणि या नवी मुंबईमधून सूरजच्या कार्यावर आणि त्यांनी निर्माण केलेल्या नात्यातून त्याला शुभेच्छा देण्याकरता आलेले नव्या मुंबईतील नागरिक आणि नवी मुंबईच्या बाहेरचे देखील नागरिक, मी सर्वांच्या वतीनं सूरजला वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा या प्रसंगी देतो। सूरज पाटील एक समाजामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यासारखा काम करणारा, जमिनीवर पाय ठेवून सर्वसामान्यांच्या दुःखसुखात जाणारा आणि त्याचबरोबर सर्व क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणारा आणि त्या पलीकडे जाऊन आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या विचारांचा पाईक म्हणून सूरजकडे आम्ही सगळेजण त्या नजरेनं नेहमी बघत असतो। त्याच्या कॉलेजच्या जीवनापासून त्याला मिळालेली नगरसेवक पदाची संधी आपल्या परिसरातील आणि त्याचबरोबर या संपूर्ण शहरातील विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्याकरता सूरजनी महासभेमध्ये बजावलेली त्याची भूमिका, स्थायी समिती सदस्य म्हणून संपूर्ण नवी मुंबईच्या बजेटवर किंबहुना नवी मुंबईच्या महत्त्वाच्या प्रकल्पांच्या चर्चेवर त्यांनी मांडलेले शहराच्या हिताचे विचार, वेळप्रसंगी सर्वसामान्यांच्या प्रश्नाला न्याय मिळवून देण्याकरता जर शासन प्रशासनाच्या दरबारी जाऊन जर तो न्याय मिळाला नाही तर वेळप्रसंगी आंदोलन देखील उभारण्याची त्या ठिकाणी काम हे सूरजच्या माध्यमातून सातत्यानं झालेलं आहे। मी आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख या प्रसंगामध्ये करेनच। आज दशरथजी भगत देखील येथे उपस्थित आहेत। 2019चा कोविडचा काळ, जे संकट संपूर्ण जगावर होतं, आपल्या देशावर होतं आणि पर्यायानं आपल्या शहरावर देखील होतं आणि त्या प्रसंगामध्ये कोणी कोणाला भेटत नव्हतं, नेमकं त्यावेळी काय करावं हे कोणाला सुचत नव्हतं। परंतु अशा प्रसंगामध्ये आपल्या नवी मुंबईचं नेतृत्व आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी या संपूर्ण शहराच्या सुरक्षतेकरता या संपूर्ण शहरामध्ये पुढाकार घेतला आणि नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आदरणीय गणेशजी नाईक साहेब, मला वाटतं सूरज 3 वेळा मंत्री असताना गेलेले, परंतु या कोविडच्या कालखंडामध्ये आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी 70 मीटिंगा या संपूर्ण महानगरपालिकेच्या दालनामध्ये घेतल्या आणि ते करत असताना आपल्या सहकाऱ्यांच्या समवेत गावं असतील, शहर असेल, झोपडपट्टी परिसर असेल,
या सर्व नागरिकांचे आरोग्यविषयीचे प्रश्न, शिक्षणाच्या विषयीचे प्रश्न हे ज्या कालखंडात नगरसेवक नाही, महासभा नाही, स्थायी समिती नाही, महापौर नाही, अशा प्रसंगामध्ये आपल्या शहराला सुरक्षित ठेवण्याचं काम हे नाईक साहेबांच्या माध्यमातून त्यावेळेस केलं गेलं. आणि त्यावेळेस काही तरुण पुढे आले की आदरणीय नाईक साहेबांच्या मनामधलं अभिप्रेत असलेलं काम, ज्यामध्ये आपण आपल्या शहराला सुरक्षित ठेवत असताना क्वारंटाईन सेंटरमध्ये पेशंटला पोचवणं, एखाद्याला ICU बेड उपलब्ध करून देणं, आपलं कर्तव्य म्हणून जी जी गरज समाजाला आहे त्या गोष्टींकरता ते देण्याचं काम करणं, हे बोलत असताना एक युवा ब्रिगेड पुढे आली आणि त्यामध्ये 24/7 365 डेज आणि ह्याचं नेतृत्व करण्याचं काम सूरजनी त्यावेळेस केलं. म्हणून आवर्जून मी आज या कार्यक्रमाच्या प्रसंगी सूरजचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. आज खरं तर जे विद्यार्थी ज्यांचा आज गुणगौरव आहे त्या विद्यार्थ्यांनी देखील 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये जे यश संपादन केलं आहे त्यांचं देखील मी या ठिकाणी मनापासून कौतुक करतो. त्याचबरोबर ज्येष्ठांचा देखील सन्मान हा सूरजच्या वाढदिवसाच्या औचित्याच्या अनुषंगानं तो देखील आज करण्यात येणार आहे. खरोखर आज तरुण मुलं इकडे आहेत, घरातील आई वडील देखील आहेत आणि आजी आजोबा देखील आहेत. आजच्या ह्या परिस्थितीमध्ये मुलांना योग्य मार्गदर्शन देण्याकरता किंवा विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनामध्ये आत्मविश्वास निर्माण करून देण्याकरता आणि वेळप्रसंगी त्यांच्या माध्यमातून एखादं काम होत नसेल आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याकरता कुठेतरी आई वडील हे कमी पडत असतात. कारण 7 वर्षाचा मुलगा झाला की त्याचं नियंत्रण हे आई वडिलांकडे नसतं, त्या मुलाचं नियंत्रण हे मोबाईलमध्ये असतं. त्यामुळे मुलगा रडत असेल तर त्या मुलाच्या हातामध्ये मोबाईल दिला जातो किंवा TV ऑन केली जाते. ज्यांच्याकडे म्हणजे भगतसाहेब आपल्याकडे कॉलेजपर्यंत पेजर पण नव्हता, परंतु आता 10 म्हणजे आज 10 वर्षाचा मुलगा झाला तर त्या मुलाकडे मोबाईल आहे आणि मोबाईल असल्यामुळे कुठेतरी मोबाईलचे दुष्परिणाम हे मुलांवर होतच आहेत. कारण मुलांमधली सहनशीलता, त्यांचा टॉलरन्स या माध्यमातून कमी होतोय. या 2023 आणि 2024चं जर आपण माहिती घेतली तर मुलं रागावून घर सोडून जाण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. आणि त्याला कारण आहे, कारण मोबाईलचा अतिवापर, गरजेचा वापर हा झालाच पाहिजे. अडचण आहे, अत्यंत महत्त्वाचं कम्युनिकेशन करायचं आहे तर ह्या मोबाईलचा वापर झाला पाहिजे, परंतु मोबाईलचा वापर आपण केला पाहिजे. मोबाईल आपल्याला जर त्या ठिकाणी नियंत्रित करत असेल तर ही आपल्या भविष्याकरता योग्य बाब नाही. आणि ह्याला पर्याय म्हणजे काय? आई वडील कामाला जातात, त्यामुळे मुलांनी त्या ठिकाणी त्याचं घरामध्ये राहावं, आवश्यक असलेलं कम्युनिकेशन करावं ह्याकरता त्यांच्याकडे मोबाईल दिलेत. परंतु जर मुलांवर खऱ्या अर्थानं योग्य नियंत्रण ठेवायचं असेल, त्यांना संस्कार जर द्यायचे असतील तर ह्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये एकच घटक आहे जो मुलांना जरी त्यांचा हट्ट देखील पुरवतो, वेळप्रसंगी त्यांना योग्य पद्धतीनं त्यांना समजून देखील सांगतो, आणि तो घटक, तो परिवारामधला घटक म्हणजे आजी आजोबा, ह्या दोघांशिवाय कोणी असू शकत नाही. त्यामुळे ज्येष्ठांचा सन्मान हा आपलं कुटुंबातील भविष्य, आपल्या शहराचं भविष्य, पर्यायानं आपल्या देशाचं भविष्य घडवण्याकरता देखील तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे सूरज, आज या वाढदिवसाच्या प्रसंगी तू ज्येष्ठांचा जो सन्मान आज करतोस त्या कार्यक्रमाबद्दल मी नक्कीच आदर व्यक्त करतो. आपल्या नवी मुंबई शहराची वाटचाल, या संपूर्ण आपल्या नवी मुंबईच्या नावलौकिकामध्ये आदरणीय गणेशजी नाईक साहेबांची दूरदृष्टी ही नेहमीच राहिलेली आहे. आज संपूर्ण देशामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार याची वेगवेगळी 7 पारितोषिकं स्वच्छतेचं ज्याला मिळालं ते शहर दुसरं कुठलं नसून ते शहर नवी मुंबई शहर आहे. या गोष्टीचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. आणि या शहराच्या ह्या
कालखंडानंतरचा येणारा कालावधी हा आपल्या शहराच्या संपूर्ण नियोजनाकरता अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज आपली लोकसंख्या ही साधारणतः 15 लाख ते 16 लाखाच्या आसपास आहे. मतदारांची संख्या ही 8.5 लाख आहे. परंतु हे वाढलेलं FSI आणि त्यामुळे नक्कीच म्हणजे कॉन्क्रीटचं जंगल उभं राहणार आहे आणि त्याबरोबर आपल्या शहराची लोकसंख्या देखील वाढणार आहे. ज्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढेल त्याच प्रमाणामध्ये आपल्या शहरातील ज्या सुविधा ॲम्युनिटीज ह्या देखील त्याच पद्धतीनं वाढणं हे गरजेचं आहे. जर त्यामध्ये नियोजन नसलं किंवा नियोजन शून्य जर कारभार झाला तर आपल्या शहराची वाताहत व्हायला वेळ लागणार नाही. आणि त्यामुळे आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या दूरदृष्टीनं काम करणारे हे सर्वच नाईक साहेबांचे सहकारी, त्यामध्ये सूरज असेल, दशरथ भगत साहेब असतील आणि अनेक आज माझ्या समोर असलेले मान्यवर, हे अहोरात्र या अनुषंगानं आपल्या शहराला सुरक्षित ठेवण्याकरता, आपल्या शहराच्या भविष्याच्या वाटचालीकरता अत्यंत जबाबदारीनं त्या ठिकाणी आपलं काम त्या ठिकाणी करत असतात. आणि त्यामधलंच आज एक सूरज हे त्यामधलं एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे. मी आज सूरजच्या चांगल्या आरोग्याकरता आणि सूरजच्या हातून या सर्वसामान्य समाजाची सेवा होण्याकरता ईश्वर त्याला बळ देव अशी ईश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतो. सूरजला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.